नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कारमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM-018 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 18. मागच्या 17व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या अध्याय 3च्या 20व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आता या 18व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय 3 21व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. प्रत्यक्ष श्लोक वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती की हे व्हिडिओ ऐकणं, भगवद्गीता जाणून घेणं हे मोठं कष्टाचं काम आहे. पण तरीसुद्धा माझी आपल्याला प्रार्थना आहे की कृपया थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. ह्या उपक्रमामधले आधीचे 17 व्हिडिओ जर आपण ऐकले नसतील तर कृपया माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पहिले 17 भाग सुद्धा ऐका. ह्या उपक्रमामधून आपल्याला जे भगवद्गीतेबद्दलचं ज्ञान मिळणार आहे ते दुसऱ्या कुठेही मिळण्याची शक्यता नाही अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की थोडासा वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ ऐका. जर आपल्याला माझ्या बोलण्याचा वेग खूप कमी वाटत असेल, आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर यूट्यूबवर व्हिडिओचा स्पीड वाढवून ऐकण्याची पण सोय असते, ती जाणून घ्या आणि ती सोय वापरून स्पीड वाढवून तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. पण माझी तर तुम्हाला विनंती राहील की संपूर्ण आहे त्या स्पीडमध्ये ऐका, म्हणजे बरंचसं काही डोक्यात जाईल. आणि रिपीट ऐका, पुन्हा ऐका, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला भगवद्गीतेबद्दल ज्ञान मिळत जाईल, जे आपल्यासाठी प्रत्येक सनातनी हिंदूसाठी अत्यावश्यक ज्ञान आहे, हे आपल्याला मिळत राहील. चला तर मग श्लोक वाचन सुरू करूयात. तत्पूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात, परमात्म्याचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 3 कर्मयोग ज्याचं नाव आहे त्याचा श्लोक क्रमांक 21 पासून आपण आज सुरुवात करत आहोत. त्याचा संबंध पहिल्यांदा ऐकूयात, वाचूयात. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला लोकसंग्रहाच्या दृष्टीने कर्म करणे हे योग्य आहे असे सांगितले. त्यावर असा प्रश्न येतो की कर्म करण्यामुळे कशामुळे लोकसंग्रह होतो, कशा प्रकारे लोकसंग्रह होतो, ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी भगवंत म्हणतात. आता भगवंत पुढे बोलतायत, त्यांचा उपदेश आहे. पहिल्यांदा 21व्या श्लोकावर एक कटाक्ष टाकूयात आणि मग पुन्हा स्पष्ट वाचण्याचा, शुद्ध वाचण्याचा प्रयत्न करूयात. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थ, 21व्या श्लोकाचा अर्थ, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. आता 21व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, येथे श्रेष्ठ हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे? उत्तर, जगातील चांगले गुण व आचरण यांसाठी जो धर्मात्मा विख्यात आहे, जगातील अधिकांश लोक ज्याच्यावर श्रद्धा व विश्वास बाळगतात, अशा प्रसिद्ध व माननीय महात्म्या ज्ञानी पुरुषाचे वाचक येथे श्रेष्ठ हे पद आहे. दुसरा प्रश्न, श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म करतो त्याप्रमाणे इतर माणसेही ती कर्मे करतात, या वाक्याचा भावार्थ काय? उत्तर, या वाक्याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की वर उल्लेख केलेला महात्मा जर आपल्या वर्ण व आश्रम यांमधील धर्माचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान करत असेल तर दुसरे लोक सुद्धा त्याचे पाहून आपापल्या वर्णाश्रमाचे व धर्माचे पालन श्रद्धेने करू लागतात. त्यामुळे या सृष्टीची व्यवस्था चांगल्या प्रकारे चालत राहते, त्यास कोणतीही बाधा येत नाही. परंतु जर एखादा धर्मात्मा, ज्ञानी, महात्मा असा पुरुष आपल्या सर्व वर्णाश्रमातील धर्माचा त्याग करील व लोकांवर असाच प्रभाव पडतो की कर्मामध्ये खरे म्हणजे काहीही नाही, जर कर्मामध्ये काही सार असते तर त्या अमक्या महापुरुषाने ती गोष्ट सोडून का बरे दिली असती, असे समजून ते लोक श्रेष्ठ पुरुषांचे अनुकरण करून आपल्या वर्णाश्रमासाठी सांगितलेले नियम व धर्म यांचा त्याग करून टाकतात. असे झाल्यावर जगात मोठी गडबड माजते व सर्व व्यवस्था कोलमडून पडते. म्हणून महात्म्या पुरुषाने लोकसंग्रहाचा विचार बाळगून आपल्या वर्ण व आश्रमाप्रमाणे सावधपणे योग्य त्या सर्व कर्मांचे पालन योग्य रीतीने करत राहिले पाहिजे. त्याने कर्माची उपेक्षा किंवा त्याग करू नये. पुढचा प्रश्न, तो ज्या गोष्टी प्रमाण म्हणून मान्य करतो त्यानुसार मनुष्य समुदाय वागू लागतो, या वाक्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की श्रेष्ठ पुरुष स्वतः आचरण करून आणि लोकांना शिक्षण देऊन जी गोष्ट पटवून देतो, म्हणजे लोकांच्या अंतःकरणात विश्वास उत्पन्न करतो की अमके कर्म अमक्या माणसाने अशा प्रकारे केले पाहिजे व अमुक कर्म असे करू नये, मग त्याप्रमाणे सामान्य माणसे प्रयत्न करू लागतात. म्हणून माननीय श्रेष्ठ ज्ञानी महापुरुषाने
सृष्टीची व्यवस्था ठीक राखण्याच्या उद्देशाने मोठी काळजी घेऊन स्वतः कर्म करीत लोकांना शिक्षण देऊन त्यांना आपापले कर्तव्य कर्म करण्यास लावले पाहिजे आणि त्याच्या उपदेशामुळे किंवा आचरणामुळे जगाची व्यवस्था सुरक्षित ठेवणाऱ्या कोणत्याही वर्ण आश्रमातील धर्माच्या किंवा मानव धर्माच्या परंपरेस किंचितही धोका पोहोचता कामा नये. म्हणजे त्यामुळे कर्माबद्दल लोकांची श्रद्धा आवड कमी होता कामा नये. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे प्रचलित असलेली इंग्रजी संज्ञा जी आहे लीड बाय एक्झाम्पल नावाची जी संज्ञा आहे ते आपल्याला इथे भगवंत समजावून सांगतायत. ती संज्ञा आपल्याला इथे समजावून सांगतायत. म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे म्हणजे लोक सुद्धा चांगले वागतील. पुढचा प्रश्न, श्रेष्ठ महापुरुषाच्या आचरणाने सर्व लोक जर अनुकरण करतात तर असे सांगण्याची गरजच काय की तो जे काही प्रमाण म्हणून मान्य करतो तदनुसार लोक वागतात. उत्तर, जगामध्ये सर्वांची कर्तव्ये एकसारखी नसतात. देश, समाज आणि आपापले वर्णाश्रम, काल व स्थिती याप्रमाणे सर्वांची निरनिराळी कर्तव्ये असतात. सर्वांना योग्य अशी वेगवेगळी कर्मे स्वतः आचरण करून सर्वांना सांगणे हे त्या महापुरुषाला शक्य नसते. म्हणून श्रेष्ठ महापुरुष ज्या ज्या वैदिक व लौकिक क्रिया वचनाद्वारेही सांगतो त्याप्रमाणे लोक वागू लागतात. म्हणूनच येथे असे सांगितले आहे. श्लोक क्रमांक 22 पुढचा त्याचा संबंध. अशा प्रकारे श्रेष्ठ महापुरुषाच्या आचरणामध्ये लोकसंग्रहाचा हेतू असल्याचे सांगितल्यावर आता भगवंत 3 श्लोकांमध्ये आपले स्वतःचे उदाहरण देऊन वर्णाश्रमाप्रमाणे विहित कर्म करण्याची आवश्यक कर्तव्यता प्रतिपादन करीत आहेत. श्लोक क्रमांक 22 त्याच्यावरती एकदा कटाक्ष टाकूयात आणि शुद्ध वाचण्याचा प्रयत्न करूयात. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्य क्षमा असावी. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. पुन्हा एकदा वाचतो. सराव करून सुद्धा त्रुटी होतात. भरपूर सराव केला पाहिजे तरच आपल्याला हे जमणार आहे. पुन्हा एकदा खुलासा करू इच्छितो की मी आयुष्यात पहिल्यांदा भगवद्गीतेचा अभ्यास करत आहे. याची मला लाज पण वाटायला लागली होती म्हणून मी हा अभ्यास चालू केलेला आहे. त्यामुळे माझ्या चुकांसाठी मला क्षमा असावी. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. अर्थ 22व्या श्लोकाचा. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्म करीतच असतो. सुंदर श्लोक आहे भगवंतांनी सांगितलेला. आता आपल्या जीवनाला पण हा श्लोक लागू जर आपण करून घेतला तर आपलं जीवन खूप सारं सुखी होऊ शकतं. बघूयात प्रश्न उत्तरामधून आपल्याला काय समजतं या श्लोकाबद्दल. पहिला प्रश्न 22व्या श्लोकावरचा. येथे अर्जुनास पार्थ शब्दाने संबोधित करण्याचा भावार्थ काय? उत्तर, कुंतीची 2 नावे होती, पृथा व कृंती. बाल्यावस्थेतली जोपर्यंत आपला पिता शूरसेन याच्या येथे राहत होती तोपर्यंत तिचे नाव पृथा होते आणि जेव्हा ती राजा कुंतीभोजास दत्तक गेली तेव्हापासून तिचे नाव कुंती पडले. मातेच्या नावाच्या संबंधामुळेच अर्जुनास पार्थ व कौंतेय असे म्हणतात. येथे अर्जुनास कर्मामध्ये प्रवृत्त करीत असताना अत्यंत प्रेमळ व आत्मीयता यांचे सूचक असलेल्या पार्थ या नावाने संबोधित करून भगवान जणू असे म्हणत आहेत की हे माझ्या आवडत्या भावा, मी तुला क्षुल्लक अशी काही गोष्ट सांगत नाही. तू माझा भाऊ आहेस. मी स्वतः जे करतो तेच मी तुला सांगत आहे आणि ते तुझ्यासाठी अत्यंत श्रेयस्कर आहे. पुढचा प्रश्न, तिन्ही लोकात माझे कोणतेही कर्तव्य नाही या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर, माझे म्हणजे भगवंतांचे कोणतेही कर्तव्य नाही असं भगवंतांनी जे सांगितलं त्याचा भावार्थ. उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की मनुष्याचा संबंध फक्त इहलोकाशी आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी त्याच्या कर्तव्याचे विधान या लोकी असते. परंतु मी सामान्य मनुष्य नव्हे, स्वतःच सर्वांच्या कर्तव्याचे विधान करणारा साक्षात परमेश्वर असा मी आहे. म्हणून स्वर्ग, मर्त्य व पाताल या तिन्ही लोकी मी नित्य वसतो. माझ्यासाठी कोणत्याही लोकी कोणतेही कर्तव्य उरलेले नाही. पुढचा प्रश्न, मला या तिन्ही लोकांमध्ये कोणतीही प्राप्त करून घेण्यास योग्य अप्राप्य वस्तू नाही या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, या म्हणण्यातून भगवंतांनी असे दर्शवले आहे की या लोकीची तर गोष्टच सोड. तिन्ही लोकांमध्ये कोठेही अशी वस्तू नाही की जी मला दुर्मिळ आहे. कारण सर्वेश्वर, पूर्ण काम आणि सर्वांची रचना करणारा मीच स्वतः भगवंत, परमात्मा, परमेश्वर जे काही आपण समजता ते मीच स्वतः आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. पुढचा प्रश्न,
तरीही मी कर्मे आचरत असतो या म्हणण्याचा भावार्थ काय? म्हणजे प्रत्यक्ष भगवंत असून सुद्धा मी कर्म करतो या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, याच्याद्वारे भगवंतांनी असे दर्शवले आहे की मला कोणत्याही वस्तूची गरज नाही आणि कोणतेही कर्तव्य माझ्यासाठी उरलेले नाही, तरीही लोकसंग्रहाचा विचार करून आणि सर्व लोकांवर दया करून मी कर्मांमध्ये संलग्न असतो, त्यांचा त्याग करीत नाही. तेव्हा जर मला भोगांविषयी आसक्ती नाही आणि जर मला कर्मांच्या फलरूप असलेल्या कोणत्याही वस्तूची गरज नाही, तर मी कशासाठी कर्म करू? मला परमपद मिळाले आहे, तेव्हा कर्म करण्याची गरज काय? असे समजून एखाद्या मनुष्याने कर्मांचा त्याग करू नये. कारण इतर कोणत्याही कारणाने कर्म करण्याची गरज नसली तरी मनुष्याने लोकसंग्रहाच्या दृष्टीने कर्म केले पाहिजे. 23वा श्लोक. यदि ह्यन्नवर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. 23व्या श्लोकाचा अर्थ. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाही तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. पहिला प्रश्न 23व्या श्लोकावरचा. ही या पदाचा येथे भावार्थ काय? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी ही गोष्ट सांगितली आहे की माझ्यासाठी कर्तव्याचा सर्वस्वी अभाव असला तरी मी कर्मे करतो. त्यावर अशी शंका येते की जर तुमच्यासाठी कर्तव्यच नाही तर तुम्ही कशासाठी कर्मे करता? म्हणून 2 श्लोकात भगवंत आपल्या कर्माचा हेतू सांगतात. याच गोष्टीचे द्योतक हे पद आहे. पुढचा प्रश्न. यदी आणि जातू या 2 पदांचा अभिप्राय कोणता? उत्तर, याचा उपयोग करून भगवंतांनी असे दर्शवले आहे की माझा अवतार धर्म स्थापन करण्यासाठी आहे. याच कारणामुळे मी कधीही व कोणत्याही काळी सावधपणे सर्व कर्मांचे सांगोपांग अनुष्ठान केले नाही, म्हणजेच त्या कर्मांची मी उपेक्षा केली असे घडणे शक्य नाही. तरीही आपल्या कर्मांचा हेतू समजावून देण्यासाठी असे सांगता येते की जर मी कदाचित सावधपणे कर्मांचे आचरण केले नाही तर फार मोठा तोटा होईल. कारण संपूर्ण जगाचा कर्ता, हर्ता, संचालक व मर्यादा पुरुषोत्तम असणारा असा मी जर बेसावधपणा करू लागलो तर सृष्टीचक्रामध्ये मोठी गडबड उडून जाईल. पुढचा प्रश्न. माणसे सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुसरण करतात असे म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की पुष्कळ लोक मला मोठा, शक्तिमान व श्रेष्ठ समजतात आणि बरेच जण मला मर्यादा पुरुषोत्तम मानतात. त्यामुळे मी एखादे कर्म ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे माझे पाहून दुसरे लोकही करतात, म्हणजे माझे अनुकरण करतात. अशा स्थितीत जर मी कर्तव्य कर्माची अवहेलना केली, सावधपणे मी जर त्यांचे विधीपूर्वक आचरण केले नाही तर लोक सुद्धा तसेच करू लागतील आणि तसे केल्यामुळे स्वार्थ आणि परमात्मा यांच्यापासून ते वंचित राहतील. म्हणून लोकांना कर्म करण्याची रीत शिकवण्यासाठी मी ही सर्व कर्मे करताना स्वतः सावधगिरीने त्यांचे विधिवत आचरण करतो. कुठेही कधीही जरासुद्धा निष्काळजीपणा करीत नाही. म्हणजे आपले भगवंत सुद्धा लीड बाय एक्झाम्पलनी आपल्याला हे उपदेश देत आहेत की मी वागलो चांगला तरच माझे अनुयायी किंवा माझे घरचे किंवा माझे फॉलोअर्स किंवा माझी मुलं किंवा माझी पुढची पिढी चांगली वागणार आहे. त्यामुळे मला स्वतःला चांगलं वागलं पाहिजे. माझी कर्तव्य कर्म व्यवस्थितपणे मला पार पाडली पाहिजेत. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. 24वा श्लोक. त्याच्यावरती एकदा कटाक्ष टाकूयात आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूयात. उत्सिदेयुर्मे लोका न कुर्याम कर्मचेदहम संकरस्य च कर्तास्याम उपहन्यामि माः प्रजाः. 24व्या श्लोकाचा अर्थ. म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईल, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. 24व्या श्लोकाचा पहिला प्रश्न. येथे जर मी कर्म केले नाही तर असे म्हणण्याची काय गरज होती? कारण पूर्वीच्या श्लोकात ही गोष्ट सांगितली होती की जर मी सावधपणे कर्मांचे आचरण केले नाही, मग अशा स्थितीत या पुनरुक्तीचा भाव कोणता? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात जर मी सावधपणे कर्मांचे आचरण केले नाही असा वाक्यांश आहे. त्याद्वारे सावधगिरीने विधीपूर्वक कर्म न केल्यास होणाऱ्या हानीचे वर्णन केले आहे. आणि या श्लोकात जर मी कर्म केले नाही या वाक्यांशाने कर्म न केल्यास म्हणजे त्यांचा त्याग केल्यास होणारी हानी सांगितली आहे. म्हणून ही पुनरुक्ती नव्हे. दोन्ही श्लोकात वेगवेगळ्या 2 गोष्टी सांगितल्या आहेत. व्यवस्थित कर्म करणे आणि कर्मच न करणे हा फरक दोन्ही श्लोकांमध्ये आहे. 23 आणि 24 मध्ये हे आपल्याला जगदयालजींनी समजावून सांगितलं. धन्यवाद त्या जगदयालजींचे. पुढचा प्रश्न. जर मी कर्म केली नाहीत तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील या वाक्याचा भावार्थ काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की जर मी कर्तव्य कर्माचा त्याग केला तर ती शास्त्रविहित कर्मे व्यर्थ आहेत असे समजून दुसरे लोकही
माझे अनुसरण करून त्या कर्मांचा त्याग करतील आणि रागद्वेषाला बळी पडून व प्रकृतीच्या प्रवाहात सापडून मनाला येईल तशी नीच कर्मे करू लागतील। तसेच एकमेकांचे अनुकरण करून सर्वजण स्वार्थपरायण, भ्रष्टाचारी व उच्छृंखल होतील। असे झाल्यास ते प्रापंचिक भोगांमध्ये आसक्त होऊन आपापला स्वार्थ साधण्यासाठी एकमेकांच्या हानीची पर्वा न करता, म्हणजे आज जे चाललंय ते, अन्यायाने शास्त्राविरुद्ध लोकनाशक अशी पापकर्मे आजच्यासारखी करू लागतील। त्यामुळे त्यांचा मनुष्य जन्म भ्रष्ट होईल व मेल्यावर त्यांना नीच योनीमध्ये किंवा नरकामध्ये पडावे लागेल। पुढचा प्रश्न, मी संकर निर्माण करणारा ठरेन या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, येथे संकरस्य या पदाने सर्व प्रकारची संकरता सूचित केलेली आहे। वर्ण, आश्रम, जात, समाज, स्वभाव, देश, काल, राष्ट्र व परिस्थिती यांना सापेक्ष असे सर्व माणसांचे आपापले पालन करण्याचे धर्म असतात। शास्त्रविधींचा त्याग करून नियमानुसार आपापल्या धर्माचे पालन न केल्यास सर्व व्यवस्था बिघडून जाते आणि सर्वांच्या धर्मामध्ये संकरता येते, म्हणजे त्यांचे मिश्रण होऊन जाते। त्यामुळे सर्वजण आपापल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होऊन वाईट अवस्थेप्रत पोहोचतात। त्यामुळे त्यांचा धर्म, कर्म व जात यांचा नाश होऊन जवळजवळ मनुष्यत्वही नष्ट होऊन जाते। म्हणून भगवंतांनी असे दर्शवले आहे की जर मी शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचा त्याग केला तर परिणामी आपल्या आदर्शाने जगातील लोकांनाही शास्त्रीय कर्मांचा त्याग करण्यास लावून मी धर्मनाशक अशी संकरता उत्पन्न करण्याचे कारण बनेन। पुढचा प्रश्न, मी या सर्व प्रजेला नष्ट करणारा ठरेन या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, ज्यावेळी कर्तव्य भ्रष्ट झाल्यामुळे लोकांमध्ये सर्व प्रकारची संकरता पसरते त्यावेळी मनुष्य भोगपरायण व स्वार्थांध बनतो व भिन्न भिन्न साधनांनी एक दुसऱ्याचा नाश करू लागतो। जसे त्यांचे फिरके जे असतात ना, ते फिरके एकमेकांचा नाश करू लागतात, तसे एकमेकांचा नाश करू लागतो आणि आपल्या अत्यंत क्षुद्र आणि क्षणिक सुखभोगासाठी दुसऱ्याचा नाश करण्यामध्ये त्याला काहीही वाटेनासे होते। दुसऱ्यांचे गळे चिरण्यामध्ये सुद्धा त्याला काहीही वाटेनासे होते। अशा प्रकारे अत्याचार वाढल्यावर त्याप्रमाणे नवनवीन दैवी आपत्ती येऊ लागतात। त्यामुळे सर्व प्राण्यांना आवश्यक असणाऱ्या खाणे, पिणे व जीवननिर्वाह यांच्या सोयी जवळजवळ नष्ट होतात। चोहीकडे महामारी, अनावृष्टी, जलप्रलय, दुष्काळ, अग्निप्रकोप, भूकंप व उल्कापात इत्यादी उत्पात होऊ लागतात। त्यामुळे सर्व प्रजेचा विनाश होतो। म्हणून भगवंतांनी मी सर्व प्रजेस नष्ट करणारा ठरेन। जर अर्जुना तू कर्म केले नाहीस आणि मी माझे कर्तव्य कर्म केले नाही तर सर्व प्रजा नष्ट होऊन जाईल। या वाक्याने असे दर्शवले आहे की जर मी स्वतः शास्त्रविहित अशा कर्तव्य कर्मांचा त्याग केला तर मी वरील प्रकारे लोकांना उच्छृंखल बनवून सर्व प्रजेचा नाश करण्यास निमित्त होईल। पुढचा श्लोक 25वा श्लोक, त्याचा संबंध वाचूयात। अशा प्रकारे 3 लोकांमध्ये सावधगिरी बाळगून कर्म न केल्यास किंवा त्यांचा त्याग केल्यास होणारा परिणाम भगवंतांनी आपल्या उदाहरणाने सांगून लोकसंग्रहाच्या दृष्टीने विहित कर्मांची आवश्यक कर्तव्यता प्रतिपादित केली आहे। यानंतर आता ते वरील लोकसंग्रहाच्या दृष्टीने ज्ञानी पुरुषाला कर्म करण्यासाठी प्रेरणा देत आहेत। म्हणजे आपल्याला कर्म करण्याची प्रेरणा अर्जुनाला, म्हणजेच आपल्याला कर्म करण्याची प्रेरणा भगवंत पुढच्या 25व्या श्लोकामध्ये देत आहेत। त्याच्यावरती एकदा कटाक्ष टाकू आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूयात। सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा सक्ताश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्। जरा अवघड मोठा शब्द आहे, प्रचंड मोठा शब्द आहे, पण थोडासा सराव केला तर येतो। जसं मला आत्ता पण थोडा जमला असं वाटायला लागले, तसं तुम्हालाही जमेल जर तुम्ही प्रयत्न केलात। 25व्या श्लोकाचा अर्थ, हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत। पहिला प्रश्न 25व्या श्लोकावरचा, येथे कर्मणी हे पद कोणत्या कर्माचे वाचक आहे? उत्तर, आपापले वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्याप्रमाणे शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे वाचक येथे कर्मणी पद आहे। कारण भगवंत अज्ञानी लोकांना त्या कर्मांमध्ये गुंतवून ठेवण्याची आज्ञा देत आहेत आणि ज्ञानी पुरुषाला त्यांच्याप्रमाणे कर्म करण्याची प्रेरणा देत आहेत। म्हणून यामध्ये निषिद्ध कर्मे किंवा व्यर्थ कर्मे समाविष्ट नाहीत। जी कर्तव्य कर्म आहेत आपली तीच समाविष्ट आहेत। पुढचा प्रश्न, कर्मणी सक्ताः या विशेषणांसह अविद्वांसः हे पद येथे कोणत्या श्रेणीच्या अज्ञानी जनांचे वाचक आहे? उत्तर, वरील विशेषणांसह अविद्वांसः हे पद येथे शास्त्रांविषयी, शास्त्रविहित कर्मांविषयी आणि त्यांच्या फलांविषयी श्रद्धा, प्रेम व आसक्ती बाळगणाऱ्या तसेच शास्त्रविहित कर्मांचे विधिपूर्वक आपापल्या अधिकारांप्रमाणेच अनुष्ठान करणाऱ्या सकाम व कर्मठ मनुष्यांचे वाचक आहे।
त्यांच्यामध्ये कर्माविषयीची आसक्ती नसल्यामुळे हे लोक कल्याण साधू इच्छिणाऱ्या शुद्ध सात्विक कर्मयोगी पुरुषांच्या श्रेणीत मोडत नाहीत व ते श्रद्धापूर्वक शास्त्रविहित कर्मांचे आचरण करणारे असल्यामुळे आसुरी, राक्षसी आणि मोहिनी प्रकृतीचे पापाचारी असे तामसीही मानता येत नाहीत. म्हणून हे लोक सत्वगुण मिश्रित राजस अशा स्वभावाच्या मनुष्यांच्या श्रेणीमध्ये आहेत असे समजले पाहिजे. दुसऱ्या अध्यायातील 42व्या श्लोकापासून 44व्या श्लोकापर्यंत अविपश्चितः या पदाने, 7व्या अध्यायातील 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत अल्पमेधसाम या पदाने व 9व्या अध्यायात 20, 21, 23 आणि 24 या श्लोकांमधील अन्य देवता भक्ताः या पदाने या लोकांचे वर्णन केले आहे. पुढचा प्रश्न, येथे यथा व तथा ह्या दोन्ही पदांचा उपयोग करून भगवंतांनी काय दर्शवले आहे? उत्तर, स्वाभाविक स्नेह, आसक्ती व भक्ती भविष्य कालात मिळणाऱ्या सुखाची आशा असल्यामुळे आई आपल्या मुलांचा सांभाळ ज्या खऱ्या हार्दिक प्रेमाने, उत्साहाने आणि तत्परतेने करते तशा प्रकारे दुसरे कोणीही करू शकत नाही. तसेच ज्या मनुष्यास कर्माबद्दल आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या भोगांबद्दल स्वाभाविक आसक्ती असते आणि त्यांचे विधान करणाऱ्या शास्त्रांबद्दल ज्याला विश्वास वाटतो तो मनुष्य ज्या प्रकारे खऱ्या तळमळीने श्रद्धापूर्वक व विधीपूर्वक शास्त्रविहित कर्मे सांगोपांग करतो त्या प्रकारे ज्यांना शास्त्राविषयी श्रद्धा व शास्त्रविहित कर्माबद्दलही प्रवृत्ती नसते ते लोक करू शकत नाहीत. म्हणून येथे यथा व तथा यांचा उपयोग करून भगवंतांनी असे दर्शवले आहे की अहंता, ममता, आसक्ती व कामना यांचा सर्वस्वी अभाव झाल्यावरच ज्ञानी महात्म्यांनी फक्त लोकसंग्रहासाठी कर्मासक्त माणसांप्रमाणेच शास्त्रविहित कर्मांचे विधीपूर्वक सांगोपांग अनुष्ठान केले पाहिजे. सारांश असा की आपल्याला आपली कर्तव्य कर्म पार पडत राहिलं पाहिजे. हेच वारंवार भगवंत अर्जुनाला आणि आपल्याला सांगतायत. पुढचा प्रश्न, येथे विद्वान याचा अर्थ तत्वज्ञानी न मानता शास्त्रज्ञानी असा मानला तर काय हरकत आहे? उत्तर, येथे विद्वान यांचे बरोबरच असक्तः या विशेषणाचा उपयोग केला आहे. त्यामुळे याचा अर्थ केवळ शास्त्रज्ञानी असाच मानता येत नाही, कारण फक्त शास्त्रज्ञानामुळे कोणी मनुष्य आसक्तीरहित होत नाही. पुढचा प्रश्न, लोकसंग्रहम चिकीर्षुः या पदाने असे सिद्ध होते की ज्ञानी पुरुषालाही इच्छा असते. ही गोष्ट बरोबर आहे काय? उत्तर, होय असते, परंतु ती फार वेगळी असते. सर्वस्वी इच्छारहित पुरुषाला जी इच्छा होते तिचे स्वरूप काय असते हे सांगता येत नाही. इतके सांगता येईल की त्याची ही इच्छा सामान्य माणसांना कर्मतत्पर बनवून ठेवण्यासाठी फक्त सांगण्यापुरतीच असते. तशी इच्छा परमेश्वरालाही असते. खरे म्हणजे ही इच्छाच नव्हे. म्हणून येथे लोकसंग्रहम चिकीर्षुः याचे तात्पर्य असे समजावे की त्याचे पाहून इतर लोक आपापली कर्तव्य कर्मे सोडून नष्ट भ्रष्ट न होत. म्हणून ज्ञानाकडून लोकहितार्थ योग्य प्रयत्न केले जातात. तत्वतः याशिवाय त्याच्या कर्मांचा दुसरा कोणताही उद्देश नसतो. 26व्या श्लोकावर एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. न बुद्धिभेदम जनयेद यज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. 26व्या श्लोकाचा अर्थ, परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी. पहिला प्रश्न, युक्तः या विशेषणाबरोबर विद्वान हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आढळपणे राहणारा असा जो आसक्तीरहित तत्वज्ञानी पुरुष असतो त्याचे वाचक येथे युक्तः या विशेषणासह विद्वान हे पद आहे. पुढचा प्रश्न, शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ती असणाऱ्या अज्ञानी जनांच्या बुद्धींमध्ये भ्रम उत्पन्न न करावा हे सांगण्याचा काय हेतू आहे? अशा मनुष्यास तत्वज्ञानाचा किंवा कर्मयोगाचा उपदेश देऊ नये काय? उत्तर, एखाद्याच्या बुद्धीमध्ये संशय किंवा द्विधा मनस्थिती उत्पन्न करणे म्हणजेच बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न करणे होय. म्हणजे कर्मासक्त मनुष्याची त्या कर्मांमध्ये कर्मविधायक शास्त्रांमध्ये आणि अदृष्ट भोगांमध्ये जी आस्तिक बुद्धी असते त्या बुद्धीस विचलित करून त्या लोकांच्या मनात कर्माबद्दल व शास्त्रांबद्दल अश्रद्धा उत्पन्न करणे म्हणजेच त्यांच्या बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न करणे होय. म्हणून ज्ञानी मनुष्याने कर्मासक्त अशा अज्ञानी जनांच्या बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न करू नये असे सांगितले आहे. म्हणजे आता
जे कम्युनिस्ट वामपंथी लोक जे करत आहेत किंवा आपली उर्दू फिल्म इंडस्ट्री कराचीवूड जे करत आहे, लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करणे, द वायर प्रिंट सारखी माध्यमं जे भ्रम निर्माण करत आहेत त्यांच्याबद्दल आपण आत्ता अर्थ घेऊ शकतो. ते लोकांना भ्रमित करत आहेत असे सांगितले आहे. पुढचं वाक्य, त्या मनुष्यांना निष्काम कर्माचा आणि तत्वज्ञानाचा उपदेश देताना कोणत्याही आचार व्यवहारामुळे व उपदेशांमुळे त्यांच्या अंतःकरणात कर्तव्य कर्माविषयी किंवा शास्त्रांविषयी कोणत्याही प्रकारची अश्रद्धा वा संशय उत्पन्न होऊ नये या गोष्टीची काळजी ज्ञानी मनुष्याने घेतली पाहिजे. कारण तसे न झाल्यास ते लोक ज्या काही शास्त्रविहित कर्मांचे श्रद्धापूर्वक सकाम भावनेने अनुष्ठान करत आहेत त्यांचा त्याग ते ज्ञानाच्या नावावर किंवा निष्काम भावनेच्या नावावर करतील. त्यामुळे उन्नतीच्या ऐवजी त्यांचे वर्तमान स्थितीपासून सुद्धा पतन होईल. म्हणून भगवंतांच्या सांगण्याचा येथे हा भावार्थ नव्हे की अज्ञानी जनांना तत्वज्ञानाचा उपदेश देऊ नये किंवा निष्काम भावनेचे तत्व समजावून देऊ नये. त्यांचे एवढेच सांगणे आहे की तत्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी किंवा तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर कर्म अनावश्यक आहे अशी भावना अज्ञानी जनांच्या मनात उत्पन्न होऊ देऊ नये. फलाची इच्छा नसेल तर कर्म करण्याची गरजच काय. फलासक्तीपूर्वक सकामक भावनेने कर्म करून स्वर्ग मिळवणे म्हणजेच सर्वात मोठा पुरुषार्थ होय. त्यापेक्षा मोठे असे मनुष्याचे दुसरे कोणतेही कर्तव्यच नाही अशीही भावना उत्पन्न होऊ देऊ नये. तेव्हा स्वतःच्या आचरणाने व उपदेशाने त्या लोकांच्या अंतःकरणातील आसक्ती व कामना यांच्या भावना दूर करून त्यांना पूर्ववत श्रद्धेने कर्म करण्यास गुंतवून ठेवले पाहिजे. पुढचा प्रश्न, कर्मासक्त अज्ञानी जन पहिल्यापासूनच कर्मांमध्ये गुंतलेले असतात. मग विद्वानाने स्वतः कर्मांचे चांगल्या प्रकारे आचरण करून त्यांच्याकडूनही तसेच करवून घ्यावे असे सांगण्याचा काय अभिप्राय आहे. उत्तर, अज्ञानी लोक श्रद्धेने कार्य करीत असतात हे बरोबर आहे, परंतु जेव्हा त्यांना तत्वज्ञानाविषयी किंवा फलासक्तीच्या त्यागाविषयी सांगितले जाते तेव्हा त्यामागील भूमिका बरोबर न समजल्यामुळे त्यांचा बुद्धिभ्रम होतो. ते असे समजू लागतात की तत्वज्ञानाची प्राप्ती करून घेताना किंवा फलासक्ती नसताना कर्म करण्याची गरज नाही व कर्मे ही खालच्या दर्जाची असतात. त्यामुळे कर्माचा त्याग करण्याची त्यांची प्रवृत्ती वाढीस लागते आणि शेवटी ते मोहवश होऊन विहित कर्मांचा त्याग करून आळस व प्रमाद यांना बळी पडतात. म्हणून भगवंत वरील वाक्याने ज्ञानी पुरुषास असे सांगतात की त्याने स्वतः अनासक्त भावनेने कर्मांचे सांगोपांग आचरण करून सर्वांच्या समोर असा लीड बाय एक्झाम्पल आदर्श ठेवला पाहिजे की त्यामुळे कोणालाही विहित कर्मांबद्दल कधी अश्रद्धा व नावड वाटू नये. त्यामुळे त्यांना निष्काम भावनेने किंवा कर्तेपणाचा अभिमान सोडून कर्मांचे विधीपूर्वक आचरण करीत आपला मनुष्य जन्म सफल करून घेता येईल. पुढचा श्लोक 27वा श्लोक, त्याचा संबंध. अशा प्रकारे 2 श्लोकात ज्ञानीपुरुषांसाठी लोकसंग्रहाचा विचार मांडून कर्म करण्याची प्रेरणा देत आता पुढील 2 श्लोकांमध्ये कर्मासक्त जनसमुदायापेक्षा सांख्ययोगाच्या वेगळेपणाचे प्रतिपादन भगवंत करीत आहेत. श्लोक क्रमांक 27, त्याच्यावर एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूयात. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. 27व्या श्लोकाचा अर्थ बघूयात. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, तरीही ज्यांचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी कर्ता आहे असे मानतो. पहिला प्रश्न, 27व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. अहंकारी पुरुषाबद्दल आता भगवंत आपल्याला सांगतायत. आपल्याला तपासण्यासाठी, स्वतःला तपासण्यासाठी हे खूप उपयोगी श्लोक आहेत आणि त्यांचा अर्थ आपल्याला जगदयालजी गोयंदकाजी म्हणजेच गीता प्रेस गोरखपूर समजावून सांगत आहे. त्यांचे धन्यवाद. पहिला प्रश्न, सर्व कर्मे सर्व तऱ्हेने प्रकृतीच्या गुणांद्वारे केली जातात या म्हणण्यातील तात्पर्य काय आहे. उत्तर, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्व, रज आणि तम हे 3 गुणच बुद्धी, अहंकार, मन, आकाश इत्यादी 5 सूक्ष्म महाभूते, श्रोत्रादी 10 इंद्रिये व शब्दादी 5 विषय या 23 तत्वांच्या रूपात परिणत होतात. हे सर्वच्या सर्व प्रकृतीचे गुण आहेत आणि यांमधील अंतःकरण व इंद्रिये यांचेकडून विषयांचे ग्रहण करणे म्हणजे बुद्धीने एखाद्या विषयाचा निश्चय करणे, मनाने एखाद्या विषयाचे मनन करणे, कानाने शब्द ऐकणे, त्वचेने एखाद्या वस्तूला स्पर्श करणे, डोळ्यांनी एखादे रूप पाहणे, जिभेने एखाद्या रसाची चव घेणे, नाकाने एखादा वास घेणे, वाणीने शब्द उच्चार करणे, हाताने एखादी वस्तू घेणे, पायांनी चालणे, गुदा व उपस्थ यांनी मलमूत्र त्याग करणे ही कर्मे होत असतात. म्हणून वरील वाक्याने भगवंतांनी असे दर्शवले आहे की प्रपंचात ज्या प्रकारे
व जी काही क्रिया घडते ती सर्व प्रकारे वरील गुणांकडूनच केली जाते. निर्गुण निराकार अशा आत्म्याचा त्यांच्याशी वस्तुतः काहीही संबंध नाही. पुढचा प्रश्न, अहंकार विमूढ आत्मा हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे? उत्तर, प्रकृतीचे कार्यरूप असलेल्या वरील बुद्धी, अहंकार, मन, महाभूते, इंद्रिये आणि विषय या 23 तत्वांचा संघात असे स्वरूप असलेल्या शरीरावर जी अहंता आहे त्याचेवर जो दृढ असा आत्मभाव आहे त्याचे नाव अहंकार आहे. या अनादिसिद्ध अशा अहंकाराच्या संबंधांमुळे ज्याचे अंतःकरण अत्यंत मोहित होते, ज्याची विवेक शक्ती लुप्त होते आणि त्यामुळे जो आत्मा अनात्मा अशा वस्तूचे यथार्थ विवेचन करून आपल्या शरीराहून भिन्न असलेला शुद्ध आत्मा किंवा परमात्मा याचा सनातन अंश जाणू शकत नाही, अशा अज्ञानी मनुष्याचे वाचक अहंकार विमूढ आत्मा हे पद आलेले आहे. म्हणून हे लक्षात ठेवावे की आसक्ती रहित विवेकशील अशा कर्मयोगाचे साधन करणाऱ्या साधकाचे वाचक अहंकार विमूढ आत्मा हे पद नव्हे, कारण त्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले नसते. उलट असा मनुष्य अहंकाराचा नाश करण्याचा प्रयत्न करीत असतो. पुढचा प्रश्न, वरील अज्ञानी मनुष्य मी करता आहे असे मानतो, या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, या म्हणण्यातून असे दर्शवले आहे की आत्म्याचा कर्माशी वास्तविक संबंध नसूनही अज्ञानी मनुष्य 23 तत्वांचा संघात असलेल्या शरीरावर आत्माभिमान बाळगून त्याच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कर्माशी आपला संबंध निर्माण करतो व त्या कर्माचा करता स्वतःच मानू लागतो. मी हे केलं, मी ते केलं, मी हे करतोय, मी ते करतोय असे मानू लागतो. म्हणजेच मी निश्चय करतो, मी संकल्प करतो, मी ऐकतो, मी पाहतो, मी खातो, मी पितो, मी झोपतो, मी चालतो इत्यादी प्रकारे क्रिया स्वतःकडून होते असे तो समजतो. त्यामुळेच तो कर्मांनी बद्ध होतो आणि त्याला त्या कर्मांचे फल भोगण्यासाठी वारंवार जन्म मृत्यूच्या संसार चक्रात फिरावे लागते. पुढचा 28वा श्लोक, त्याच्यावरती एक कटाक्ष टाकूया. संबंध आपण आधीच बघितलेला आहे. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. पुन्हा एकदा म्हणतो, तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते इति मत्वा न सज्जते इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. ठीक आहे. बघा, वारंवार सराव करून सुद्धा पुन्हा एकदा चुका होत आहेत. आपल्याला भयंकर याचं पाठांतर केलं पाहिजे किंवा घोकमपट्टी आपल्या भाषेमध्ये केली पाहिजे, तर थोडंसं शुद्ध म्हणायला जमेल. पण शुद्ध भगवद्गीता वाचन करण्याचा प्रयत्न हाच आपला इथे उद्देश आहे. भगवद्गीता समजून घेण्याचा जास्त उद्देश आहे, कारण हा खूप डिटेलमध्ये उपक्रम आहे. आपण एवढे कष्ट करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन आहे. आपण भगवद्गीता शुद्ध वाचण्याचा, फक्त श्लोक वाचण्याचा प्रयत्न आपल्या 3ऱ्या उपक्रमामध्ये करतो आहोत, जो हिंदी सोडून भगवद्गीता श्लोक पठणाचा आपला जो उपक्रम आहे, ज्याला आपण गीता श्लोक पठण नाव दिलेलं आहे. त्या उपक्रमामध्ये फक्त अध्यायाचे श्लोक आपण शुद्ध वाचणार आहोत. इथे आपण सराव किंवा प्रॅक्टिस किंवा आपण काही म्हणू शकता, प्रयत्न म्हणू शकता, असं करत आहोत. ह्या श्लोकाचा अर्थ, 28व्या श्लोकाचा अर्थ, पण हे महाभाव, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. पहिला प्रश्न 28व्या श्लोकावरचा, तू या पदाचा उपयोग करण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, 27व्या श्लोकात वर्णन केलेल्या अज्ञानी मनुष्याची स्थिती व ज्ञानयोगाची स्थिती यात मोठा फरक आहे हे दाखवण्यासाठी तू या पदाचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, गुणविभाग व कर्मविभाग म्हणजे काय आणि त्या दोन्हींचे तत्व जाणणे म्हणजे काय? उत्तर, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचे कार्यरूप अशी जी 23 तत्वे आहेत त्यांचे वर्णन पूर्वीच्या श्लोकाच्या व्याख्येमध्ये केलेले आहे. त्या 23 तत्वांचा समुदाय म्हणजे गुणविभाग होय. अंतःकरणात जे सात्विक, राजस आणि तामस असे भाव आहेत आणि ज्यांच्या संबंधामुळे कर्मांचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार मानले जातात आणि ज्यांच्या संबंधांमुळे अमुक मनुष्य सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे असे म्हटले जाते, त्या गुणवृत्ती सुद्धा गुणविभागामध्येच मोडतात हे लक्षात असू द्या. वरील गुणविभागामुळे ज्या भिन्न भिन्न क्रिया केल्या जातात त्यांचे वर्णन पूर्वीच्या श्लोकाच्या व्याख्येमध्ये केलेले आहे. कर्तृत्वाभिमान व आसक्ती वाढल्यामुळे ज्या क्रियांनी मनुष्यास बंधन निर्माण होते त्या सर्व क्रियांचा समूहच कर्मविभाग होय.
उपर्युक्त गुणविभाग आणि कर्मविभाग सर्व प्रकृतीचाच विस्तार आहे, म्हणून सर्व जड, क्षणिक, नाशवंत आणि विकारशील आहे, मायामय आहे आणि ते स्वप्नाप्रमाणे नसतानाही प्रतीत होते. हा गुणविभाग आणि कर्मविभाग यांच्यापासून आत्मा हा सर्वस्वी वेगळा आहे. आत्म्याचा त्यांच्याशी जरासुद्धा संबंध नाही. तो सर्वथा निर्गुण, निराकार, निर्विकार, नित्य, शुद्ध, मुक्त व ज्ञानस्वरूप आहे. हे तत्व चांगल्या प्रकारे जाणून घेणे म्हणजेच गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व जाणणे होय. पुढचा प्रश्न, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी हा सर्व गुणच गुणांमध्ये वावरतात असे समजून त्यांमध्ये अडकत नाही. या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर, या वाक्यामुळे असे दर्शवले आहे की वरील प्रकारे गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा सांख्ययोगी हा मन, बुद्धी, इंद्रिये, शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या प्रत्येक क्रियेत असेच मानतो की गुणांचे कार्यरूप असलेली मन, बुद्धी व इंद्रिये इत्यादी करणेच गुणांचे कार्यरूप असलेल्या आपापल्या विषयांमध्ये वावरत आहेत. त्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. त्यामुळे तो कोणत्याही कर्माविषयी किंवा कर्मफल भोगांविषयी आसक्त होत नाही. म्हणजे ते कोणत्याही कर्मांशी किंवा त्याच्या फलाशी स्वतःचा कोणत्याही प्रकारचा संबंध येऊ देत नाही. तो त्यांना अनित्य, जड, विकारी व नाशवंत समजतो आणि स्वतःला नेहमी नित्य, शुद्ध, बुद्ध, निर्विकार, अकर्ता व सर्वस्वी असंग समजतो. 5व्या अध्यायातील 8व्या आणि 9व्या श्लोकात व 14व्या अध्यायातील 39व्या श्लोकातही हीच गोष्ट सांगितली आहे. आता पुढे 29वा श्लोक येतो, परंतु आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण इथे थांबणार आहोत. 29व्या श्लोकापासून आपण पुढच्या 19व्या भागामध्ये सुरुवात करूयात. आपल्याला माझी प्रार्थना आहे की मी हा उपक्रम मला स्वतःला समजण्यासाठी करत आहे. आपण सुद्धा माझ्याबरोबर हा उपक्रम ऐकत आहात, याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आपले अभिनंदन आहे त्याबद्दल. कारण आपण एवढे कष्ट घेत आहात, एवढा वेळ त्याच्यासाठी देत आहात. पुन्हा एकदा उल्लेख करतो की यूट्यूबवरती व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करण्याची सोय असते. आपल्या सोयीप्रमाणे आपण व्हिडिओचा स्पीड कमी किंवा जास्त करून ते ऐकू शकता. आपल्याला विनंती आहे की माझ्या चॅनलला जाऊन प्लेलिस्टला क्लिक केलं, आपण प्लेलिस्ट नावाचं बटन असतं तिथे, त्याला क्लिक केलं तर माझे विविध उपक्रम, भगवद्गीतेचेच माझे 3 उपक्रम आहेत. एक हा आपला मराठी उपक्रम, एक हिंदीचा छोटा उपक्रम आहे आणि एक भगवद्गीता श्लोक पठण, अशा 3 प्लेलिस्ट तुम्हाला तिथे मिळतील. याशिवाय आपल्या हिंदू सनातन धर्मातील काही श्लोक, सूक्त यांच्यासाठी एक स्पेशल माझी प्लेलिस्ट आहे. ती सोडून राष्ट्रविचार, हिंदू धर्मविचार नावाची एक प्लेलिस्ट आहे, ज्याच्याबद्दल मी धर्माबद्दल आणि राष्ट्राबद्दल माझे काही विचार व्यक्त करतो. अशा विविध उपयोगी अशा प्लेलिस्ट आपल्याला त्या माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर मिळतील, तर त्या प्लेलिस्टला पण आपण अवश्य भेट द्या. आपल्या ह्या उपक्रमातील पहिले 17 भाग आपल्याला जर सिरियली ऐकायचे असतील तर भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या माझ्या प्लेलिस्टवर गेलात तर आपल्याला तिथे ते भाग सलग ऐकता येतील. त्यामुळे त्या प्लेलिस्टलाही व्हिजिट करा ही आपल्याला विनंती आहे. आणि आपली नेहमीची शेवटची विनंती की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. माझा उपक्रम, माझे प्रयत्न, माझ्या चुका क्षमा करून जर आपण काही कॉमेंट करू इच्छित असाल तर आपली कॉमेंट मला खूप मदत करणार आहे. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली कॉमेंट अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपली एक छोटीशी कॉमेंट करा ही आपल्याला विनंती आहे. माझ्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब किंवा फॉलो केले नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करा ही पण आपल्याला विनंती आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या 19व्या भागामध्ये, ज्यामध्ये आपण 29व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.